नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या 40 ते 45 दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ, नवे मुख्यमंत्री हे सुद्धा पाहायला मिळणार आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये अनेक मतदारसंघाचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस काही मतदारसंघ हे टार्गेटवर आहेत, जे चर्चेत आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ आहे तो मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघ. या परळी मतदारसंघामध्ये राज्याचे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे हे त्या ठिकाणचे आमदार आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांचा पराभव करून ते आमदार झालेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत येऊन पुन्हा ते मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झालेले आहेत. धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी त्या ठिकाणी मोर्चे बांधणी केलेली आहे, अनेक उमेदवारांची चाचपणी केलेली आहे. दर्शनी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळे दिसत असले शरद पवार गटाचे, तरी सुद्धा अंतर्गत उमेदवार शरद पवार यांनी कोण हेरलाय हे अद्यापही त्या ठिकाणी सांगणं कठीण आहे. परंतु शरद पवार यांनी जे नेते अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यापैकी काही नेते हे आपल्या टार्गेटवर ठेवलेले आहेत. त्यांचा पराभव करणं हे शरद पवार यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे आणि त्यापैकीच एक आहेत धनंजय मुंडे. असं जरी असलं, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडून जरी धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी मोर्चे बांधणी त्या ठिकाणी केली जात असली तरी सुद्धा धनंजय मुंडे यांना कॉन्फिडन्स आहे की ते परळी मतदारसंघातून विजयी होणारच. त्यासाठी ते सुद्धा रणनीती आखतायत, ते सुद्धा मोर्चे बांधणी करतायत. परंतु असं जरी असलं तरी धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांना खासदार करण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न केले, त्यांच्यासाठी ज्या सभा घेतल्या, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार पंकजाताईंच्या स्टेजवर सुद्धा उभा केले. असं असताना सुद्धा पंकजाताई मुंडे यांचा बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेला पराभव झालेला आहे. वास्तविक पाहता पंकजाताई मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सातत्यानं लढत आलेल्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच आपली भूमिका सातत्यानं मांडलेली आहे आणि म्हणून बीड जिल्ह्याचं संपूर्ण नेतृत्व हे गोपीनाथराव मुंडे यांच्याच हातामध्ये होतं आणि त्यांच्या पश्चात पंकजाताई मुंडे यांच्याकडे होतं. आजही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून बीड जिल्ह्याला ओळख होती. परंतु या दरम्यानच्या कालावधीमध्ये पंकजाताई मुंडे यांचा ज्यावेळेस पराभव झाला, धनंजय मुंडे ज्यावेळेस त्या ठिकाणी विजयी झाले, याच वेळी बीड जिल्ह्यातल्या अनेक बहुतांश मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच त्या ठिकाणी आमदार हे निवडून आलेले आहेत. फक्त 2 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते. उर्वरित 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयी झालेले आहेत. मित्रांनो, यावेळी पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर त्यांची बीड जिल्ह्यातल्या राजकारणातून पकड कमी झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपनं युती केली, सरकार स्थापन केलं आणि विरोधकांच्याच हातामध्ये सत्तेच्या चाव्या दिल्या. त्यावेळेस मात्र पंकजाताईंना शांत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 4ही आमदार, यापैकी 3 आमदार हे शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्यासोबत गेलेले. त्यापैकीच एक धनंजय मुंडे आहे. आणि मित्रांनो, यांची सत्ता असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी जी ताकद होती ती ताकद कमी होत चाललेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये झालेला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असं सगळी परिस्थिती आपण पाहतोय. पंकजाताई मुंडेंनी ज्यावेळेस सगळे राष्ट्रवादीचे आमदार आपल्या विरोधात होते तरी सुद्धा प्रीतमताई मुंडे यांना एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस लोकसभेला खासदार म्हणून निवडून आणलेलं आहे. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. आणि आता तर स्वतः पंकजाताई मुंडे उभा होत्या आणि विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं होतं ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा पूर्णच्या पूर्ण त्यांच्या सोबत होता. एकनाथराव शिंदे यांची ही शिवसेना त्यांच्या सोबत होती. अशी परिस्थिती असताना सुद्धा पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला आहे. परंतु ही परिस्थिती बीड जिल्ह्यातली असताना परळी मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघातून मात्र पंकजाताई मुंडे यांना 1,41,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना मात्र केवळ 66,000 मतं परळी विधानसभा मतदारसंघातून मिळालेली आहेत. म्हणजेच एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर 74,832 मतं ही पंकजाताई मुंडे यांना जास्तीची मिळालेली आहे. ती लीड मिळालेली आहे आणि या लीडमध्ये धनंजय मुंडे यांचा सुद्धा मोठा वाटा आहे हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि म्हणून धनंजय मुंडे या ठिकाणी परळीमधून ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यावेळेस त्यांना एक कॉन्फिडन्स आहे. तो कॉन्फिडन्स असा की पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात ज्यावेळेस ते विधानसभेला लढले होते त्यावेळेस ते 25,000च्या मताधिक्यानं विजयी झालेले. म्हणजे पंकजाताईंचा पराभव होऊन 25,000 मतं त्यांना अधिक मिळाली होती. आणि आता मात्र पंकजाताई ज्यावेळेस एकत्र आल्या, लोकसभेला उभा राहिल्या, त्याच परळी मतदारसंघातून पंकजाताईंना 74,800 काही मतांची लीड आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांचा एक कॉन्फिडन्स असा आहे
की जरी आता विधानसभेची निवडणूक झाली तरी जे मताधिक्य लोकसभेला आलेलं आहे 74,000 हे तर माझ्या सोबतच असेल हाही त्यांना आत्मविश्वास आहे. जरी यापैकी काही 15-20,000 विरोधकाला गेलं, विभागणी करून गेलं किंवा कमीही झालं तरी सुद्धा 25,000 ते 30,000 मतांनी मी परळी मतदारसंघातून विजयी होतो असाच आत्मविश्वास धनंजय मुंडे यांना या ठिकाणी आहे. मित्रांनो, मला आवर्जून आपल्याला सांगायचंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा आणि जरांगे पाटलाचा इफेक्ट हा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेला आहे. आणि या पराभवानंतर पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी जे स्टेटमेंट केलेली आहेत, जी वाक्य त्या ठिकाणी वापरलेली आहेत, जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मध्यस्थीची भूमिका अगोदर धनंजय मुंडे यांनी घेतली होती आणि मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मी त्यातली महत्वाची भूमिका घेतो असं सुद्धा सांगितलं होतं. परंतु जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे हे जरांगे पाटलांच्या आंदोलनात कधीही भेट द्यायला गेलेले नाही, आश्वासनाच्या संदर्भात सुद्धा बोललेले नाहीयेत. परंतु पंकजाताईंचा पराभव झाला त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांनी जाहीर माध्यमातून जाहीर सभातून एक स्टेटमेंट केलेले आहे आणि ते म्हणजे असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली इज्जत गेलेली आहे, 6,000 आपला पराभव झालाय, याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, याची आपल्याला परतफेड घ्यायची आहे. ही गोष्ट माझ्या काळजाला लागलेली आहे, जी मला लागलेली काळजाला ती तुम्हाला सुद्धा लागलेली आहे असं त्यांनी जाहीर सभेतून मतदाराला बोललेले आहे. याचा अर्थ असा की जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाजूनं जे काही समाज उभा राहिला होता त्यांच्यामुळे आपली इज्जत गेली आहे, त्यामुळे आपल्याला अपमान सहन करावा लागलाय असंच धनंजय मुंडे यांचं ते स्टेटमेंट होतं. आणि म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा आक्रमक भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यांनी थेट सांगितलेलं आहे की यावेळेस परळीमधून तुम्ही कसे निवडून येता ते मी पाहतो, तुमचा पराभव करणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे, समाजासाठी गरजेचं आहे. तुम्ही आमच्या याच्यामध्ये बोलताल, आमच्या विरोधात तुम्ही जर स्टेटमेंट देत असाल तर तुमचा पराभव सुद्धा अटळ आहे असं जरांगे पाटलांनी इशारा धनंजय मुंडे यांना दिलेला आहे. मित्रांनो, असं जरी असलं तरी धनंजय मुंडे यांना मात्र परळीतून आपणच विजय होऊ असा आत्मविश्वास आहे. त्याच्या मागचं कारण एकच की लोकसभेला पंकजाताई मुंडे यांना 74,000 मतांची लीड आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की लोकसभेत जी लीड होती, जे मताधिक्य होतं ते विधानसभेमध्ये धनंजय मुंडे राखू शकतील का? कारण परिस्थिती अशी आहे की परळी मतदारसंघ लोकसभेच्या मतदानानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला. त्या ठिकाणी किती कशा पद्धतीनं बोगस मतदान झालं, एकाच व्यक्तीनं किती जणांच्या नावावर मतदान केली याच्या व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. विशेष म्हणजे बबन गीते जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये परळी मतदारसंघामध्ये मतदारांवर प्रचंड दबाव टाकण्यात आल्याच्या सुद्धा अनेक तक्रारी या ठिकाणी बाहेर आल्या होत्या. ज्या लोकसभेला झाल्या त्या विधानसभेला आता तशी परिस्थिती राहणार नाही हे मात्र मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. कारण परळी विधानसभा मतदारसंघ वेगळा, लोकसभा मतदारसंघ वेगळा. त्यामुळं त्या ठिकाणी परळी मतदारसंघामध्ये पहिल्यापासूनच जवळपास 60,000 ते 70,000 मतदान हे कायम मुंडे परिवाराच्या विरोधात राहिलेलं आहे आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या परिवाराच्या विरोधात जे मतदान होतं त्याच मतदानाच्या आधारावर धनंजय मुंडे हे विजयी होत होते. परंतु आता ज्यांच्यासाठी हे मतदार एकमेकांच्या विरोधात लढले, एकमेकांच्या विरोधात भांडणं केले, एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले, तेच दोन गट पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन नेते सत्तेसाठी, राजकारणासाठी एकत्र आलेले आहेत. परंतु या दोन नेत्यांसाठी एकमेकांची डोके फोडणारी जी कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, ते विधानसभेला एकत्र येतील का हा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना जो कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, परळी मतदारसंघातून मीच निवडून येईल. परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आणि शरद पवार यांची जर रणनीती त्या ठिकाणची पाहिली तर धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघातून निवडून येणं हे कठीण जाईल असं आज मितीला तरी दिसतंय. भविष्यात जरांगे पाटील काय भूमिका घेत आहेत यावरती सुद्धा परळी मतदारसंघाचा निकाल हा लागेल, त्यावर सुद्धा तो अवलंबून असेल. आज जरी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये अनेक उमेदवारांची नावं येत आहेत, त्यामध्ये रत्नाकर गुट्टे यांच्या जावयांचं सुद्धा नाव येते, जे फड म्हणून आहेत त्यांचंही नाव येते, बबन गीतेंचं नाव येते, सुधामतीताई गुट्टेंचं त्या ठिकाणी नाव येत आहे, अनेक उमेदवारांचं, राजासाहेब देशमुख यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी येत आहे. ऐन वेळेला आणखी कोण उमेदवार असेल आणि जरांगे पाटलांची भूमिका काय असेल, पंकजाताईंचा पराभव झालेला आहे त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांची भूमिका परळी मतदारसंघामध्ये नेमकी काय असेल, या सगळ्या परिस्थितीवर परळी विधानसभेमध्ये कोण आमदार होईल आणि कोण पराभूत होईल हे आपल्याला येणाऱ्या काही कालावधीमध्ये समजेल. परंतु जितकं सोपं धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघ वाटतोय,
दिसतोय तितका तो सोपा निश्चितपणे नाहीये. त्यांना तो जडच आहे, तो जडच जाणार आहे. त्याच्यावरती ते कशी मात करतात त्याकडे तुमचं आमचं लक्ष निश्चितपणे असेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की पालकमंत्री आणि कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे परळीमधून सहजरित्या विजयी होतील का, की त्यांचा पराभव होईल आणि त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय असतील असं तुम्हाला वाटतं? तात्काळ या व्हिडिओच्या खाली आपल्या प्रतिक्रिया द्या. ही माहिती, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तो शेअर करा, व्हायरल करा, लाईक आणि कॉमेंट्स निश्चित करा. आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा ही मी तुम्हाला आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.